गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो प्रवाशांनी या ठिकाणी रांग लावलेली आहे। सांगली कोल्हापूरकडे जाणारी प्रवाशांची गर्दी या ठिकाणी मोठी पाहायला मिळते। ही जी रांग आपल्याला पाहायला मिळते ही कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची आहे, कारण या ठिकाणी बुकिंग केलं जातं आणि त्यानंतर त्यांना त्या बसमध्ये खरं तर पाठवलं जातं आणि त्यामुळे आपण पाहू शकतो उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे आणि गणेशोत्सवासाठी आपल्या घरी जाणं पसंत करत असतात आणि त्यामुळे आपण पाहू शकतो या ठिकाणी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। इतर वेळी एवढी गर्दी आपल्याला या बस स्थानकावरती पाहायला मिळत नाही। आज मात्र ह्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मोठी गर्दी या स्वारगेट बस स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळते। सांगली कोल्हापूर त्यासोबतच कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सुद्धा मोठी संख्या या स्वारगेट बस स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळते। काही प्रवाशांशी आपण बोलूया। तुम्ही कुठे चाललात मॅडम? कोल्हापूर। काय विशेष आज कोल्हापूर जाणे? मुलाला सुट्टी लागली त्याला आणण्यासाठी चाललोय। गणपतीचं म्हणजे मुलाला गणपतीच्या सुट्ट्या लागल्यात म्हणून त्याला घेऊन येण्यासाठी चाललोय। बर, तुम्ही कुठे निघालात? कोल्हापूरला चाललेलो आहे मी। बर, काय विषय? कोल्हापूर विषय गणपती शिवाय काय? गणपतीसाठी जायचं। बर बर, काय गणेशोत्सवासाठी चाललेलो आहे। आता किती दिवस सुट्ट्या? साधारण 8-10 दिवसासाठी चाललेलो आहे। तुम्ही कुठे निघालात? कोल्हापूर। कोल्हापूर, काय विषय? काय गणपतीसाठी? गणपतीच्या किती सुट्ट्या आहेत तुम्हाला? किती दिवस? गणपतीची कंपनीची नाही सुट्टी, आपली सेपरेट तुम्ही टाकले? हो. 8 दिवस आहे। तुम्ही संपूर्ण कुटुंब चाललंय? संपूर्ण कुटुंब नाही, एकटाच चाललेलो। एकटेच चाललंय। बरं, आपण पाहू शकतो अशा पद्धतीने प्रवासी हे सांगली कोल्हापूरकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आज दिवसभर अशाच पद्धतीची गर्दी या स्वारगेट बस स्थानकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।